हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रियाशरीरमधली अग्नी हा टॉपिक. ठीक आहे. अग्नी म्हणजे बेसिकली जे आग असते, ओके, फायर. त्याचे विविध टाईप्स क्रियाशरीरमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. ओके. बघा, आता क्रियाशरीरमध्ये काय सांगितलं आहे, कारण अग्नी हे एक आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझमचं काम करते. दॅट्स वाय त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. बघा, इथे काय आहे, आहार द्रव्यास प्रत्यक्ष शरीर स्वरूप प्राप्त करून देणारी शक्ती म्हणजेच अग्नी. म्हणजे बघा, बरोबर आहे, आहार द्रव्य आपण घेतो, खातो, त्याला पचन करते ती अग्नी, बरोबर. आणि त्याला एक आपल्या बॉडीमध्ये जे जे ऑर्गन्स आहेत, जे जे घटक्स आहेत, ओके, त्यांच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्म करते अग्नी, बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे ती शक्ती, दॅट्स वाय ती अग्नी आहे. ठीक आहे. आता याचे प्रकार सांगितले आहे. बघा, त्याचे 2 टाईप आहेत. परमाणू भेदाने अनेक प्रकार पडतात, कारण परमाणू म्हणजे काय तर ॲटमनुसार. ठीक आहे. त्याच्यानुसार त्याचे अनेक प्रकार आहे. ते आपल्याला स्टडीला नाही आहे आणि काही युजफुलसुद्धा नाही. आपल्याला कोणते आहेत ते युजफुल? स्थूलमानाने. स्थूलमानाने म्हणजे काय की ज्याची क्वांटिटी ही मोठी आहे, ओके, लार्ज क्वांटिटीमध्ये. त्याचे बघा 13 टाईप्स आहेत, 13 प्रकारच्या अग्नी आहेत. ठीक आहे. सर्वात फर्स्ट आहे कोष्ठाग्नी. कोष्ठाग्नी म्हणजे काय तर जठर अग्नी किंवा काय अग्नी, म्हणजे जी आपल्या स्टमकमध्ये असते बेसिकली, ओके, जे आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड मॉडर्न ॲस्पेक्टमध्ये म्हणू शकतो. जठर अग्नी, ठीक आहे, म्हणजेच कोष्ठा अग्नी, बरोबर. बघा, याचं महत्त्व काय की सर्वात महत्त्वाची अग्नी आहे, सर्वात इम्पॉर्टंट अग्नी आहे. का? कारण अंतःकोष्ठात कार्य करणारी, म्हणजे कोष्ठाच्या आतमध्ये कार्य करणारी अग्नी. का? कारण याच्या सामर्थ्यावर इतर अग्नी अवलंबून, म्हणजे कोष्ठाच्या अग्नीवर जे बाकीच्या ज्या अग्नी आहेत तर त्या डिपेंड करतात, म्हणून सर्वात इम्पॉर्टंट अग्नी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आयुष्य, बल, वर्ण, उत्साह, स्वास्थ्य, शारीरिक वाढ ह्या गोष्टी अवलंबून असतात त्या अग्नीवर. म्हणजे जर आहारपचन झाला नीट या अग्नीद्वारे तरच ह्या गोष्टी त्यावर डिपेंड वाढणार आहे, बरोबर. नंतर आहे धातू अग्नी. धातू अग्नी आपण बघितलं आहे, आपण 7 धातू बघितले आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपण त्याची उत्पत्तीमध्ये बघितलं होतं की त्या धातूवर त्या धातू अग्नीचा क्रिया होते आणि मग तो धातू तयार होतो, बरोबर. तेच इथे आहे. तर ते किती? 7 धातूच्या 7 अग्नी झालं, त्यालाच धातू अग्नी म्हणतात. बघा, आहार रस सर्व शरीरभर संचार करत असताना प्रत्येक धातूमध्ये अग्नीकडून त्याचे पचन केले जाते. आपण बघितलं होतं स्टार्टिंगला धातुपोषणामध्ये, म्हणजे आहार रस असतो, बरोबर. आहार रसाचे मग त्या जठर अग्नीवर क्रिया होते. ठीक आहे. मग त्या जठर अग्नीपासून मग पहिले रसधातू होतो, मग रसधातूपासून रक्तधातू तयार होत असतो, तेव्हा रक्तधातूची तिथं रक्तधातू अग्नीची क्रिया होते. असं प्रत्येक धातूसाठी प्रत्येक धातू अग्नी हा लागतो, म्हणून हे त्याच अग्नीकडून त्याचे पचन केले जाते. ठीक आहे. धातू अग्नी जेव्हा मंद झाली, सपोज जी धातू अग्नी आहे, जो धातू निर्माण करण्यासाठी जी धातू अग्नी लागते ती जर कमी असली, मंद असली, तर काय होतं, तर धातूचे उपचित घटक शरीरात जमा होतात. म्हणजे बरोबर, अग्नी कमी असेल तर ते पूर्णपणे बनेल का? नाही. मग काय होईल, त्याचे जे घटक आहेत तर ते बॉडीमध्ये जमा होतील आणि मग त्याने काय होईल, धातू वृद्धी होईल. हा रिझल्ट आपल्याला दिसेल. ठीक आहे. समजलं काय मेकॅनिझम आहे धातुवृद्धीच्या मागे? म्हणजे धातू अग्नी जर मंद असेल तर शरीरात जमा होतील आणि धातूची वृद्धी होईल. पण जर धातू अग्नी बलवान असेल, म्हणजे स्ट्रॉंग असेल जर धातू अग्नी, तर मग त्या धातूचे काय होईल, लवकर पचन होईल, पूर्णपणे धातूचे पचन होऊन जाईल आणि धातूचा नाश होऊन जाईल. म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे जो आपल्या बॉडीला आवश्यक धातू आहे त्याचंसुद्धा ते पचन करेल, म्हणजे धातूचा नाश हा होऊन जाईल. समजलं. त्यानंतर आहे पंचभौतिक अग्नी. म्हणजे काय? पंचभौतिक, पंचमहाभूताच्या अग्नी. ठीक आहे. त्या दिसतील 5. असे टोटल 5, 7 आणि हा 1 झाले 13 आपले अग्नी. ठीक आहे. 5 अग्नी कोणकोणते? पंचमहाभूत माहिती आहे आपल्याला, आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. ठीक आहे. बघा, आहारातील पार्थिव घटकांवर पार्थिव अग्नीचे पचन संस्कार होऊन पार्थिव घटकांचे स्वरूप प्राप्त होते. पार्थिव, पृथ्वी महाभूत, त्याला आपण पार्थिव म्हणतो. ठीक आहे. मग सपोज आहार घेतोय आपण, त्याच्यामध्ये काही पार्थिव घटक असतील, आपण बघितले होते ना याच्या आधी आहार वर्गीकरणामध्ये पार्थिव आहार. म्हणजे काय की गुरु असेल तो आहार कठीण असेल,
सो जे काही जड, सपोज गहू आहे पार्थिव, सो ते आपण खाल्ले, मग त्याच्यावर काय होईल, पार्थिव महाभूताच्या त्या अग्नीचा ते कार्य होईल आणि ते जे गहू आहे त्याच्यात जो पार्थिव गुण आहे, मग त्याचं ते तिथे पचन संस्कार होईल आणि पार्थिव घटकाचे स्वरूप प्राप्त होईल. चला, तर तसंच सिमिलर आपसाठी म्हणजे जलसाठी, तेज अग्नीसाठी, वायूसाठी आणि आकाशासाठी या महाभूताचे अग्नी शरीरात आप, तेज, वायू, आकाश महाभूतांचे घटक निर्माण करते. सेम जसं पार्थिव करतील तसे बाकीचे 4 त्या घटकांवर, म्हणजे जे 5 महाभूत आहे ते 5 महाभूत त्या आहार रसातील ज्यांचे जे 5 महाभूत आहेत, ठीक आहे, आहार रसामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहे ना, मग त्याच्यावर हे प्रत्येक सेपरेटली आपापले महाभूत आपापल्या घटकांवर कार्य करतील आणि सेपरेट त्यांचा तो घटक हा तयार करणार. समजलं? ठीक आहे. सो आता बघा, दोष आणि अग्नी याच्यामध्ये रिलेशन काय, संबंध काय बघा. सो ज्याचा वात दोष आहे, वात दोषाच्या व्यक्तीची जी अग्नी असते ती विषम असते. विषम म्हणजे काय, तर ती इनइक्वल असते. ओके, सो बघा कशी, तर म्हणजे काय, तर कधी नीट पचन होते तर कधी आधमन, शूल, अतिसार, जडत्व असे त्यांना सिम्पटम्स, लक्षणे दिसतात. म्हणजे कधी पचन नीट होते म्हणजे व्यवस्थित डायजेशन होईल, तर कधी कधी इनडायजेशन होईल. आधमन म्हणजे पोट फुगेल, शूल म्हणजे पोटात दुखेल, अतिसार डायरिया होऊन जाईल. सो हे म्हणजे विषम अग्नी. सो त्यांच्यामध्ये अशी लक्षणं येतात. सो त्यांचं बघा वातदोष हा वाढलेला असतो. ठीक आहे. नंतर पित्तदोष. तर पित्तदोष त्याच्यामध्ये असेल तर त्यांची अग्नी कशी असते, तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे एकदम स्ट्रॉंग अग्नी असतो त्यांचा. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय होतं, तर लवकर पचन होतं अन्नाचं. म्हणजे बघा, ज्यांना बघा काही जणांना खूप लवकर म्हणजे जेवण केलं तर लगेच त्यांना 1-2 तासामध्ये लवकर भूक लागते परत एकदा. सो का, तर त्यांचं पित्त प्रकृती असू शकते आणि त्यांचं जे अग्नी आहे तो तीक्ष्ण असू शकतो. ठीक आहे. नंतर कफदोषाचा अग्नी कसा असतो, मंद असतो, म्हणजे स्लो अग्नी असतो. ठीक आहे. म्हणजे विलंब होतं पचनासाठी, काय होतं, वेळ लागतो फार. म्हणजे काही थोडंसं जरी खाल्लं तर त्यांना खूप टाईम नंतर भूकसुद्धा नाही लागत. ठीक आहे. मग समजायचं की त्यांच्यामध्ये कफदोष वाढला किंवा कफ प्रकृती आहे. ठीक आहे. आणि अजून एक असतो अग्नीचा टाईप, तो म्हणजे असतो समअग्नी. ठीक आहे. आणि हे कशात असतं, समदोष, जेव्हा तिन्ही दोष हे इक्वल असतील. तर मग समअग्नी कसं असतो, म्हणजे योग्य वेळी पचन होते, जे बरोबर त्या टाईमामध्ये 4-5 घंट्यामध्ये, ठीक आहे, बरोबर पचन होते. झालं. आता इथे आहे अग्नी आणि पित्त. ओके, सो यांचं एक कंपॅरिझन केलेलं आहे, कारण आपल्याला बघा एक हे आहे की डाऊट असतो की अग्नी आणि पित्त यांच्यात काही काही सिमिलॅरिटीज असतात, काही काही डिफरन्शिएट असतात. ओके, सो बघा डिफरन्सेस. बघा, अग्नी हे काय आहे, ऊर्जा आहे, एक शक्ती आहे, बरोबर, एक ऊर्जा देण्याचं काम करतं. पित्त काय, पित्ताचे प्रमुख कार्य काय, पचनासाठीच असतं फक्त पित्ताचं काय. ठीक आहे. त्यानंतर काय, प्रमुख मेन कार्य, बाकीचे कार्यसुद्धा असतात. नंतर याला काय, माध्यमाचे गरज, म्हणजे अग्नीला निर्माण होण्यासाठी, ठीक आहे, त्याला प्रदीप्त होण्यासाठी एक माध्यम, एक बेस मटेरियल लागतं. जसं की सपोज आपण अग्नी लावतो आहे सपोज जंगलामध्ये, तर तिथे काड्या लागणार, बरोबर, त्याच्यासाठी माचीस लागणार. म्हणजे त्याला एक काहीतरी गोष्ट पाहिजे अग्नीला की ज्याने ते प्रदीप्त होईल. ठीक आहे. पण पित्ताला तसं नाही, पित्त हे ॲटोमॅटिक हे वृद्धी होती. नंतर काय, तुपाने अग्नी वाढते. म्हणजे बघा, तूप टाकतो आपण, त्याने अग्नी ही जास्त आणखी वाढते. पण पित्तमध्ये काय होतं, तुपाने पित्त कमी होते, पण पित्तमध्ये जेव्हा आपण तूप खातो तेव्हा हे पित्त हे कमी होतं. ठीक आहे. नंतर काय, अग्नी दिसत नाही. अग्नी हा व्हिज्युअल आपण दिसू शकत नाही ना, त्याचा स्मेल येतो ना, काही ना काही. पण पित्ताला कलर असतो. ठीक आहे. येलोइश, थोडासा व्हाईट, वास असतो एक वेगळा विचित्र, आणि चव असते. ठीक आहे, बरोबर. आणि अग्नीचे टाईप किती सांगितले, 13 सांगितले आहे. ठीक आहे. आणि पित्ताचे किती सांगितले, 5 प्रकार सांगितले. सो असं हे याचं डिफरन्शिएशन इथे दिलेलं आहे आपल्याला. SAQला येऊ शकतो हा क्वेश्चन. ठीक आहे. तयारी करायची, एक्सपांड करायचं, नीट लिहायचं. नोट्स पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही मॅसेज करा, पेड नोट्स आहेत, आणि सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा. ठीक आहे. थँक्यू.